दिलाना है दिलाना दिलाना माँ गैया प्यारी है वो पालनहारी है। माँ गैया प्यारी है वो पालनहारी है। आरती गैया मैया की दुलारी आरती गैया मैया की दुलारी मैया की राधे भगत भगवती करे तपस करे मूर्ति सकल परत की भगवती मेरी बताती सन्मान यात्रेच्या संदर्भात अत्यंत उत्साहाने त्या ठिकाणी महिला आणि बांधव एकत्र झाले. आमची गोशाळा आहे. 50-55 वर्षापासून आम्ही गोशाळा चालवतो आणि त्याच्यात ज्या पद्धतीने सेवा करता येईल गायींची आपण ती सेवा करतो. आमचे वडील म्हणायचे भोजनम राष्ट्रवर्धन. डॉक्टर कोठारी होते जुन्या जमान्यात आणि त्यांच्या माध्यमातून असलेली ही गोशाळा ती जास्तीत जास्त आपण कशा पद्धतीने गायीची सेवा करू याचा प्रत्येकातून आम्ही प्रयत्न करतो. आणि शासनाच्या माध्यमातून देखील आता गोशाळांना काही अनुदान देण्याच्या संदर्भात कार्यवाही झालेली. गोशाळा चालवण्याचं असं कठीण आहे पण एक ध्येय म्हणून आपण ते चालवतो आहे आणि गोपालनाची अत्यंत अशी गरज आहे. विशेषतः शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक उन्नयनासाठी गाई पालनाची अत्यंत आवश्यकता आहे. या आजच्या कार्यक्रमात माझ्या आणि संत कधीही जगाच्या कल्याणासाठी विचार करतात. गो सन्मानमध्येच जगाचा सन्मान आहे, जगाचं कल्याण आहे. गोचा अपमान होत असेल, तिरस्कार होत असेल तर सर्वनाश आणि प्रलय येण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी गोमातेच्या गोमूत्र पंचगव्यापासून पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आणि घरोघरी गोमातेचं पवित्र दूध दही लोणी तूप यांचा आहारामध्ये समावेश होऊन हरवलेल्या बुद्ध्या शुद्ध बुद्धी व्हावी आणि बुद्धी शुद्ध होऊन घरातली शांती वापस नांदावी आणि प्रकृतीमध्ये सुख शांती नांदावी. यासाठी संतांना वाटलं की गायीची रक्षा आवश्यक आहे, गायीचं संवर्धन आवश्यक आहे. त्यामुळे संतांनी गो सन्मान आव्हान अभियान 27 एप्रिल 2026 आजचा हा दिवस या प्रथम चरणामध्ये या अभियानाचा पूर्ण झालेला आहे. आम्ही चोपडा तालुका शहरामध्ये या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे. त्या निवेदनामध्ये मागणी आहे गोमातेला पशु संज्ञेतून किंवा पशुसूचीतून बाहेर काढून गोमाता ही पशु नसून ती प्रकृतीला शुद्ध प्राणवायू देणारी, प्रत्येक जीवजंतूंना शुद्ध दूध देणारी, भरणपोषणासाठी उपयुक्त असणारी आणि या धरतीला गोबर आणि गोमूत्राच्या द्वारे पोषण आहार देणारी, शुद्ध खत देणारी
याप्रमाणे गाय असल्यामुळे तिला देवता म्हणावं, जी देते काहीतरी, ती नुसती पृथ्वीला आणि ग्रहांना आणि संसाराला नव्हे तर मानव जातीला आणि संपूर्ण जीवजंतांना देणारी आहे, म्हणून तिला देवता म्हणून घोषित करावं आणि तिला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावं. तसेच तिला स्वतंत्र गोपालन मंत्रालय द्यावं आणि 2-4 राज्यांमध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गोसेवा आयोग लागू व्हावा आणि नुसता राज्यांमध्येच नव्हे तर पूर्ण भारतभर केंद्रीय गोसेवा आयोग व्हावा, अशा मागण्या आहेत. आणि गायीच्या चित्राला जरी कोणी फाडेल, अशा प्रकारची कोणी दुष्टता करेल ज्यामुळे गायीचा अपमान दिसून येईल, ज्याप्रमाणे राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, त्याप्रमाणे भारताच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य सगळ्यांच्या भरणपोषणासाठी देवता म्हणून असलेली गोमातेचा चित्राच्या द्वारे सुद्धा अपमान होणार नाही, गायीचं चित्रसुद्धा अपमानित होणार नाही. एवढ्याप्रमाणे कठोर नियम गायींसाठी असावेत. व अभयारण्यातला प्राणी जर मारला गेला, मनुष्याकडून शिकार झाली तर त्याला 7 ते 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे. जर वन्य प्राण्यांना एवढी मोठी संरक्षणाची आणि एवढी मोठी सन्मानाची बाब शासन घेऊ शकतं, तर सर्वांच्या भरणपोषण करणाऱ्या गोमातेला वन्य प्राण्यांपेक्षा अधिक महत्त्वाचा दर्जा मिळावा. गायींच्यासाठी स्वतंत्र गोचर भूमी काढावी, ज्याला आपण गायरान म्हणतो, आणि ती अशी गायरान असावे. गो सन्मान अभियानाच्या आव्हानाच्या निवेदनातून, प्रार्थनापत्रातून राज्य शासनासह केंद्र शासनापर्यंत प्रधानमंत्री, राष्ट्रपती महोदय आणि आपले राज्यपाल, मुख्यमंत्री प्रत्येक राज्याचे, याप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व तहसीलदारांना आजच्या या दिवशी 27 एप्रिलला ही प्रार्थनापत्र दिले गेले आहेत. या प्रार्थनापत्रांना शासन निश्चितच विचारात घेईल.